नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। भीमराव कांबळे असं या आरोपीचं नाव, त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। एक चिमुकली होती, तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। दरम्यान ही शिक्षा सुनावताना निकाल वाचन करताना न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते। ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर आहे, अति दुर्मिळ आहे असं न्यायालयानं म्हटलेलं होतं। आरोपीच्या वयाचा, त्याचं वय 65 वर्ष आहे याचा विचार केला जाणार नाही असं न्यायालयानं म्हटलं होतं। आरोपीचं वर्तणूक गुन्हा घडल्यानंतर सुद्धा चांगलं नव्हतं, आरोपीची वर्तणूक चांगली नव्हती हे सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे। सोबतच हे काही पहिल्यांदा या आरोपीकडून घडलं नव्हतं। त्याच्या वयाच्या 53व्या वर्षी म्हणजे साधारण 12 वर्षांआधी या आरोपीनं घरातल्याच एका मुलीवर अत्याचार केलेला होता, एका वृद्ध महिलेवर हल्ला सुद्धा त्यानं केलेला होता असं सुद्धा न्यायालयानं म्हटलेलं आहे। त्याच्यावर दया दाखवावी असं कोणतंही एकही कारण नसल्याचं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलेलं होतं आणि त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, स्वागत आहे पुढारी न्यूजमध्ये। या निकालाचं स्वागत करावं असा निकाल न्यायालयानं दिलेला आहे। फाशीची शिक्षा या भीमराव कांबळेला सुनावलेली आहे, आपली प्रतिक्रिया? निश्चितपणे या निकालाचं आम्ही स्वागत करतो। या निमित्ताने या पीडित कुटुंबाच्या किमान दुःखावर फुंकर घालण्याला मदत झालेली आहे। पण न्यायालयाकडून अपेक्षा आमची अशी आहे की जसा खऱ्या अर्थाने जलदगती निकाल या प्रकरणात दिलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने तब्बल 2 वर्षांपूर्वी सासपडे गावामध्ये जी 10 वर्षाची मुलगी अशाच पद्धतीने तिची अत्याचार करून निर्घृण हत्या झाली, त्या प्रकरणातही तो निकाल आला पाहिजे। किंबहुना महाराष्ट्रातल्या सगळ्या पीडित मुलींना हा निकाल आणि हा न्याय मिळाला पाहिजे, जेणेकरून गुन्हेगारांना वचक बसेल। सुषमाताई, आता आज आलेला निकाल हा एकट्या भीमराव कांबळेला झालेल्या फाशीपुरता मर्यादित नाही। आता या केसचे रेफरन्सेस हे भविष्यात अशा घडणाऱ्या प्रक्रिया या केसेसमध्ये दिले जातील, त्याचे दाखले दिले जातील, त्या अनुषंगानं हा निकाल किती महत्त्वाचा आहे असं आपल्याला वाटतं? मैलाचा दगड ठरेल अशी ही केस आहे असा हा निकाल? निश्चितपणे काय होतं की एक निकाल लागल्यानंतर त्या केसचे संदर्भ पुढच्या निकालाला वापरले जातात, परंतु असे संदर्भ वापरताना शक्यतो ते उच्च न्यायालयाचे संदर्भ अधिक जास्त महत्त्वाचे ठरतात। हा निकाल महत्त्वाचा आहेच। या निकालाने महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण असणं स्वाभाविक आहे। किंबहुना त्या चिमुकलीला न्याय देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे। गुन्हेगारांना सुद्धा यामुळे एक मोठा वचक बसण्याला मदत होणार आहे। अपेक्षा आहे की हा निकाल महाराष्ट्रातल्या इतर पीडित मुलींच्यासाठी सुद्धा आश्वासक ठरावा आणि अशा पद्धतीने न्याय त्या सुद्धा केसमध्ये मिळावा। सुषमाताई, आपण आता काही वेळापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय जलद गतीनं ही केस चालली, अतिशय जलद गतीनं या प्रकरणाचा निकाल सुद्धा आलेला आहे। त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया? अर्थात आपण म्हटलं की इतरही प्रकरणांचा निकाल हा तितक्याच वेगाने लागला पाहिजे। एक्झॅक्टली, या केसमध्ये जलद गतीने निकाल आला हे मी समजूच शकते। पण काय होतं ना की ज्या प्रकरणात लोकरेटा जास्त आहे, ज्या प्रकरणातला कदाचित माध्यमांमध्ये खूप जास्त चर्चा होते, तर त्याचे निकाल लवकर येतात आणि चांगली गोष्ट आहे। म्हणजे नसरापूरच्या घटनेत जे काही घडलं ते इतकं वाईट आणि इतकं क्रूर होतं की फाशीची शिक्षा सुद्धा त्याला कमी पडेल इतकं लोकांच्या मनात राग आहे। आई म्हणून माझ्या मनात तो राग आहे। परंतु हीच जलद गतीची जी प्रक्रिया आहे ती इतरही प्रकरणात अजून का राबवली जात नाही असा सुद्धा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो। कारण सासपडेची जी घटना होती त्या घटनेतला जो गुन्हेगार होता, हा गुन्हेगार जामिनावर सुटलेला होता। अशाच प्रकारची कृती त्याने याच्या आधी केली होती, एक गुन्हा केला होता, त्या गुन्ह्यानंतर तो जामिनावर सुटला होता आणि जामिनावर सुटलेल्या आरोपीने पुन्हा एकदा या 10 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केला। सुषमाताई, आपली प्रतिक्रिया लक्षात आलेली आहे। धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी।